केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद अंतर्गत सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पातील शेतकऱ्यांची कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे 10 मार्च रोजी पार पडली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे तसेच उद्घाटक म्हणून डॉक्टर शिवाजी ठुबे कापूस संशोधन संस्था नागपूर येथील शास्त्रज्ञ उपस्थित होते। यावेळी डॉक्टर शिवाजी ठुबे यांनी कापूस पिकातील सघन व अतिघनदाट कापूस लागवड या नवीन तंत्रज्ञान पद्धतीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले। तसेच डॉक्टर समीर वडाळकर अंकुर सीड्स व राजेंद्र सोनुले राशी सीड्स यांनी आपल्या कंपनीच्या वाणाबद्दल सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी विशेष कापूस प्रकल्पातील यशस्वी शेतकऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आलं व शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाबाबत आपला अनुभव कथन करून समाधान व्यक्त केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विकास जाधव यांनी केलं, तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी केंद्र डॉक्टर विकास जाधव, तालुका कृषी अधिकारी जळगाव धीरज वाकोडे, तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर अमोल बनसोडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी शास्त्रज्ञ संजय उमाळे, नितीन तडोकार, अनिल गाभणे, सूत्रसंचालन अनिल गाभणे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गाभणे तर आभार प्रदर्शन प्रतीक नागपुरे यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। लागवडमध्ये ज्या व्हरायटीज कोरडवाहू तंत्रज्ञानामध्ये या समोर आल्या आहेत त्याच्या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांचे सुद्धा खूप मोठे कष्ट याच्या मागे आहेत। सर्वे करून ते आपल्यासारखे पोटेन्शियल फार्मर, आपल्यासारखे प्रोग्रेसिव्ह फार्मर याच्यामध्ये निवडतात, त्यांची निवड येते होते आणि निवड झाल्यानंतर आपण बीजवाई पासून पुढचा कार्यक्रम सगळा राबवतो। आता मागच्या वर्षी पाहिलं होतं त्यामुळे थोड्या अडचणी आल्या होत्या। यावर्षी अद्यापपर्यंत कोणी बाकीच्या गोष्टींची चर्चा आपण केली नाही। पुढच्या मार्च एंडिंग आलाय जवळ, त्या म्हणजे मागच्या वर्षी मार्च एंडिंगला जास्त तकलीफ झाली त्यामुळे आतापर्यंत या प्रोजेक्टमध्ये यावर्षी मात्र शेतकरी वर्ग समजूतदार झाला असं म्हणायला काय हरकत नाही। तर प्रोजेक्टचे जे आपले ठरलेले निकष आहेत किंवा ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सगळ्या पार पडल्या मागच्या वेळेस आणि यावेळेस त्या पूर्ण जवळपास पार पडल्या। आता आपला हा शेवटची कार्यशाळा आपण याला म्हणूया। या कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांचे मार्गदर्शन तर ठेवलेलेच आहे, त्यासोबत बदल काही असतील किंवा जे आपण आपल्याला म्हणजे जे कार्य करायचे आहे ते निश्चितपणे आपण केलेच पाहिजे। कारण यावेळेस थोडं आम्हाला म्हणजे माझी पर्सनली एक याच्यामध्ये हे होतं की बाबा ज्यावेळेस आपण कॉटन स्लॅशरचा वापर हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी मनोहर कोळकर सर म्हणा, गाभणे सर म्हणा, उमाळे सर म्हणा यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे लागवडीपासूनच आम्ही कॉटन कटरचा किंवा कॉटन स्लॅशरचा कार्यक्रम प्रत्येक याच्यात आम्ही त्याचा म्हणजे उल्लेख करायचो। तर एक कटाक्षाने जाणवलं की यंत्रसामुग्री जर आपल्या जवळपास आहे, कारण आता एकटा केव्हीके सगळ्या गोष्टी सगळे क्षेत्र घेऊ शकत नाही, आम्हाला लिमिटेशन आहे। तर याच्यामध्ये एक इच्छा आमची आहे की आपल्या जवळपास यंत्रसामुग्री जर उपलब्ध होत असेल तर आपण ते किमान करून घ्यावं। त्याला काही मोठा खर्च नाही, अनुदान आपलं त्याच्यातही मिळतं, पण अनुदानाच्या भरोश्यावर आपण मग अनुदान येईल तेव्हा करायचं हे तर आपण मानसिकता आपल्या प्रोग्रेसिव्ह फार्मरची नाही, मला ती माहिती, परंतु ते गरजेचं आहे। आपण या प्रोजेक्ट मधला तो एक कंपोनंट म्हणून आपण आहे, पण आपल्याला यांत्रिकीकरणाकडे सुद्धा आपल्याला दिशेला न्यायचं येणाऱ्या काळामध्ये। कारण की जर आपण यांत्रिकीकरण नाही केलं तर कपाशीचा शेतकरी हा कपाशीपासून दूर जाणार, म्हणून हे आजच्या आज आपल्याला अवलंबन करणं त्याची सवय आज लावणे। काही दिवसपर्यंत काही वर्षापर्यंत याच्यावर सबसिडी गव्हर्नमेंट देणार आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, नंतर आपल्याला हे जर हे तंत्रज्ञान जर आपल्याला पटलं तर आपण त्याचा एरिया वाढवून या पद्धतीने आपल्याला जाता येईल। फक्त ही पद्धत वापरता नाही, कारण की आपली जी पद्धत आहे आपल्या पुलीवरची पराठी यासाठी पद्धत नाही आहे, याच्यासाठी काही तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे। काळजी कोणती घ्यायची आहे की इथे तुम्हाला जमिनीची निवड करताना मध्यम की हलकी जमिनीची निवड करायची आहे। मध्यम ते हलकी जमिनीमध्ये काय होणार आहे, तुमची झाडाची संख्या एक तर झाड दाटणार नाही आहे, भारी जमिनीमध्ये झाड दाटण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये सध्या हे आपले जे वाहन आहे यासाठी उपयुक्त आहे, या वाहनाची निवड करायची आहे। अंतर 3 फूट बाय अर्धा फूट म्हणजे आपण त्याला SDPS म्हणतो। तुमची जमीन जर मध्यम असेल तर 3 फूट बाय 1 फुटापर्यंत सुद्धा तुम्ही लावू शकता, बरोबर आहे। आणि जनरली कोरडवाहू जमिनीवाल्यांनी जर लावलं तर याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त आलेला आहे कोरडवाहू मध्ये। त्यानंतर तुम्हाला PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रिटार्डर, जे की आपण वाढ कमी करण्यासाठी चमत्कार किंवा USP सारखे औषध आहे याची फवारणी करायला पाहिजे।
कारण की झाडाची संख्या कमी आहे, झाड दाटणार आहे, त्याची हाईट तुम्हाला 5-5.5 फूटच्या वर जाता नाही आली पाहिजे आणि तुम्हाला एका झाडाला 20 गुंड लावायचे आहे. तर चमत्कार सारखी औषधी तुम्हाला झाडाची उंची 2.5 ते 3 फूट किंवा झाड फुलवणाऱ्या असताना पहिला फवारणी करणे आवश्यक आहे. गरज असेल असं वाटतं की ते पुन्हा तुम्हाला दाटत आहे तर तुम्हाला दुसरी फवारणी किंवा तिसरी फवारणी गरजेनुसार तुम्हाला करायची, पण पहिली फवारणी ही फुलवऱ्यावर असताना घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं उत्पादन नक्की आणि एका झाडाला 20 ते 25 गुंड तुम्हाला लावायचे. त्यानंतर जर तुम्हाला त्या मशीनच्या सहाय्याने म्हणजे जेव्हा मशीन अवेलेबल राहील तर प्रायोगिक तत्वावर आपण बऱ्याच ठिकाणी दाखवून आलेलं आहे. तर डिफोलेटर म्हणून औषध येते, तर पानाची गळ करण्यासाठी सुद्धा औषध आलेलं आहे. पानाची गळ पूर्ण होऊन पूर्ण ते फुटतील आणि तुम्ही एकाच दिवशी त्याची कपाशीची वेचणी करू शकता. हे 2-3 जर तुम्ही जे हे आहे त्याचे हे तुम्ही जर त्याची काळजी घेतली तर तुम्हाला हमखास उत्पादन येणार आहे. एक तर तुम्ही वाण म्हणजे एक तर जमीन कशी असायला पाहिजे, मध्यम ते हलकी जमीन, अंतर, वाणाची निवड, त्यानंतर पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, वाढ कमी करण्यासाठी येणारे केमिकलचा, हे 4 जर अवलंब केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाणाची निवड. वाणाची निवड करताना मी सांगितलं की उघड वाढणारे लवकर येणारे वाण तुम्हाला वापरायचं. तसंच अंकुरचे मार्केटमध्ये अंकुर कीर्ती 3106, अंकुर साकेत आणि अंकुर 888 हे वाण 150 ते 160 दिवसात येणारे आहे. रसशोषक किडीपासून त्याच्याला रसशोषक किडीला जो शेतकऱ्यांचा खर्च होतो, शेतकरी 4 ते 5 फवारणी मारतात, या कपाशीवर तुम्हाला फवारणीचा खर्च सुद्धा कमी येणार आहे. लवकर येणारे वाण आहे, त्याचा जीओटी म्हणजे रुईचं प्रमाण सुद्धा या वाणामध्ये जास्त आहे आणि तुम्हाला हमखास उत्पादन या पद्धतीमध्ये ते वाण येत आहे. आणि मागील 2-3 वर्षापासून अंकुर सुद्धा याच्यावर काम करत आहे. त्यातले काही शेतकरी सुद्धा इथे आलेले आहेत. मार्गदर्शन भाषण नाही तर मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपण जे मागच्या कार्यक्रमात भरपूर प्लॉट बघितले त्याच्यामध्ये पूर्व दादाला तंत्रज्ञान असू द्या, घरी लागवड असू द्या किंवा सदन कापूस लागवड असू द्या, याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी जे कृषी विद्यापीठ एज्युकेशन केंद्र तंत्रज्ञाने इकडे कापूस संशोधन जे तंत्रज्ञान दिलं ते आणि कंपनीने जे आपल्याला सहभाग दिला, त्यांचं बियाणं आपल्या सरकारी मान दिला, त्यानुसार आपण शेतकरी बांधवांनी मेहनत करून आपण आपलं जास्तीत उत्पन्न वाढवलं. त्या दृष्टीने खरोखरच ही अभिमानाची बाब आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसामध्ये जेव्हा BG2 याच्यामध्ये आलं त्यापासून आपले शेतकरी उत्पादन शेतकरी बंधूंचे उत्पन्न वाढत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही रसशोषण किडी आणि गुलाबी मंडळी याच्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान त्याप्रमाणे नुकसान वाढलं. त्यामुळे शेतकरी बांधवांना त्याच्यामध्ये कापसाचा कल कमी झाला होता, सोयाबीनकडे कल वाढला होता. परंतु आज केंद्रीय कापूस संशोधन नागपूर यांच्यामार्फत आता हे नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि आपण शेतकरी बंधू आत्मसात करत आहे. याचा अत्यंत अर्ध प्रमाण असलं तरी आपल्या शेतकरी बांधवांची जबाबदाराने कृषी जबाबदाराने हे तंत्रज्ञान तुम्हाला फायदा झालेला आहे, मी बघितलेलं आहे. त्यामुळे हा तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांमध्ये कसं पोहोचेल याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला आता भाषेत आलं तर आपण तर आपल्या अनुभव सांगत आहे, या अनुभवाच्या माध्यमातून ते इतर शेतकऱ्यांना कसं आत्मसात करते, त्याचा कसा प्रसार होईल हे आपण बघणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसाचा सोयाबीनच्या बाबतीमध्ये अडचणी झाले, पण कापसाच्या बाबतीमध्ये जरी भाव कमी असला पण आपल्याला उत्पादन वाढवून याच्यामध्ये निश्चितच आपल्याला आपल्या आर्थिक कुटुंबासाठी आर्थिक आकार देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने जे नवीन तंत्रज्ञानाचं त्याचा वापर होणं गरजेचं आहे. आता कंपन्यामार्फत आपल्याला बाजारामध्ये भरपूर रिसर्च व्हरायटी संकल्पवरती येत आहे, परंतु काही वाण चांगले आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान जर वापरलं ते वाण बाजारात येतात, त्याच्यामध्ये आपण जर नवीन तंत्रज्ञान वापरलं त्याचा अनुभव आपल्याला निश्चितच फायदेशीर होतो. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की मार्गदर्शन करणं पेक्षा आपण शेतामध्ये जे तंत्रज्ञान ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघणं, त्याचा वापर करणं आणि इतर शेतकऱ्यांना समजून सांगणं, हे जर आपण 3 गोष्टी केल्या आपलं उत्पादन निश्चितच वाढेल असं मला वाटतंय. त्याचबरोबर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की शासनामार्फत जे योजना चालू असतात, आता मध्ये टप्प्यामध्ये ठिबक सिंचन लागवड असेल किंवा महाडीपीटी यांत्रिकरण असेल, याच्या लॉटरी पद्धतीत सोडत काही ठिकाणी निघालेली आहे, यांत्रिकरण सोडत निघालेली आहे. आता काही ठिकाणी सोडत निघणार आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना सरांनी तुम्हाला सांगितलं जाधव सरांनी की कापूस रेडर याच्यामध्ये अजूनही काही ठिकाणी कापूस पराठा उभे आहे, तर खरं तर डिसेंबरच्या अगोदर आपले कापूस पराठा निघून गेली पाहिजे. त्याचं जर निघून गेली तर गुलाबी कोंडाळ्यासारखी पिढी आहे त्याचं पुढं प्रजनन कमी प्रमाणात होतं. त्यामुळे आपलं कापूस पराठी काढून टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे महासाठी कमतरता जाणवत आहे, गुलाबी जाणवत आहे, मग कापूस रेट अतिशय वरदान आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी कापूस रेटचा जर अर्थ केला यांत्रिकरणामध्ये तर शेतकरी बांधवांना याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभ होऊ शकतो. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपण ज्या शेतकरी बांधवांनी महाडीपीटीमध्ये अर्ज केला
यांत्रिकरणामध्ये अर्ज करावा, अर्ज सोडत पुढे निघेल, पण अर्ज केल्यानंतर आपला नंबर लागू शकेल. त्याचबरोबर ठिबक सिंचन बाबतीमध्ये ठिबक सिंचनची याच्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी यापूर्वी ठिबक सिंचन केलं नसेल किंवा तुमचं क्षेत्राची मर्यादा शिल्लक असेल किंवा तुमचे 7 वर्ष पूर्ण असेल, त्यांनी ठिबक सिंचनमध्ये अर्ज केला तर तुम्हाला मे जूनमध्ये ठिबक सिंचनचा लाभ देते. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी जे ठिबक सिंचन असेल किंवा यांत्रिकरण याच्यावर जास्त भर द्यावा. त्याचबरोबर जे नवीन तंत्रज्ञान आहे इतर शेतकऱ्यांना आपण केलं असेल इतर शेतकऱ्यांना समजून सांगावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या येत्या घरभागामध्ये आपल्या याच्यामध्ये सतत लागवड असेल, घर लागवड असेल किंवा दाताळा तंत्रज्ञान असेल हे जास्तीत शेतकऱ्यांना पोहोचवे यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर तुम्ही प्रति एकरासाठी बियाण्याची लागवड करा. दुसरं यामधलं फूडसीड किती आहे त्या लेबलवर लिहिलेलं असते त्या पद्धतीने ते निघत नाही, कारण कटसीड बऱ्याच प्रमाणात असते, कारण तुम्ही 75% फक्त लिहिलेलं असते. त्याच हिशोबानं मग आम्ही एकरी 4 बॅगचा हिशोब जर केला तर एका एकरामध्ये 4 बॅग ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्ही 16,000 बिया तुमच्या जवळ निघतील. 16,000 बियांचं यांचं 75% जर्मिनेशन जर गृहीत जर झालं तर तुमचे 12,000च बिया त्याच्यामध्ये कामात पडतील. मग आमची खळी पडतात. हा माझा स्वतःचा अनुभव मी या ठिकाणी सांगतो. मागच्या वर्षी मी 3 कंपन्यांचं बियाणं लावलेलं होतं. त्यापैकी मला सर्वात जास्त उत्पादन सांगताना आनंद होतो. राशी कंपनीचं मला सर्वात जास्त उत्पादन आलं. दुसरी एक गोष्ट की त्यावेळेस खाळी का पडली, कारण आपण सांगतो सीड सेविंग जर तुम्हाला करायची जर असेल तर तुम्ही एका ठिकाणी एकच बियाणं लावा आणि एका ठिकाणी एकच बियाणं लावले जाते. मग 75% जर्मिनेशन जर गृहीत धरलं तर मग तुमचे 25% खाली त्या ठिकाणी पडतात. म्हणून आम्हाला अपेक्षित उत्पादन या प्रकल्पामध्ये मिळत नाही. त्याचं एकमेव कारण आपली जेवढी प्लांट पॉप्युलेशन आपण ठरवलेली आहे तेवढी प्लांट पॉप्युलेशन त्या ठिकाणी भेटत नाही. दुसरी एक गोष्ट म्हणून मला म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या बॅगवर लिहून द्या की याच्यामध्ये एवढं बिया आहे. दुसरं प्लांट भिजवण्याचा विचार या ठिकाणी कोणी करत नाही. तुम्हाला प्रत्येक स्टेजनुसार पाण्याची गरज किती लागणार आहे, वानाप्रमाणे पाण्याची गरज बदलते तुम्हाला माहिती आहे. मार्गात बदलले सर्व गोष्टी बदलतात. त्यामुळे किंवा प्रत्येक स्टेजला तुम्हाला जर्मिनेशनला किती पाणी लागतं, तुमच्या ज्यावेळेस तुम्ही रोपावरती असेल त्यावेळेस तुम्हाला किती लागतं, ज्यावेळेस तुम्ही पाती अवस्थेत असेल त्यावेळेस पाण्याची गरज किती असेल, फुलोन अवस्थेत किती गरज असेल. म्हणजे आमचा शेतकरी तर यावर्षी तुम्हाला म्हणजे 1150 किलोमीटर पाऊस जळगाव तालुक्यामध्ये भेट पडला आणि एक्सेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्यावेळेस झाली. साहेब 3 वेळा रेपिकॅट क्लोराईडचे फवारणी मारून सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या वाढी थांबल्या नाही. त्याच्यामध्ये फ्लोरल सिटिंग बऱ्याच वेळा झाली. म्हणून पाण्याची गरज जर आपण भेटली तर आम्ही एक्सेस पाणी जर झाली तर ते काढून टाकणे. पाण्याची जर कमतरता असली तर प्रोटेक्टिव्ह इरिगेशन किंवा गेट फरो काढून किंवा त्याला जवळला दोरी उडाडून आणि त्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी आम्ही करू शकतो. अशा पद्धतीनं फक्त या तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला एकच सांगेल, हे तंत्रज्ञान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला निसर्ग काय म्हणते हे समजावून द्यायला की त्यासाठी लेपुडे उदंड झाली तो ते दक्षिण निघून गेली, बापुडे पिकेस लागली काय खावायला नाही. म्हणजे एका झाडाला जास्त खायला अजिबात घेऊ नका. लेकरे उदंड झाली खायला भेटणार नाही. म्हणून झाडांची संख्या वाढवणे आणि पर स्क्वेअर एरियामध्ये जास्तीत जास्त कैऱ्यांची संख्या किंवा बोटांची संख्या घेऊन जास्तीत जास्त कापूस घेणे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या स्वतःचे अनुभव सांगतो. कंपनीवाल्यांनी सुद्धा या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, कारण सायंटिफिक माहिती तुमच्या वाहनाची आमच्यापर्यंत नसते. आम्ही शेतकऱ्याला ज्यावेळेस प्रशिक्षण देतो त्यावेळेस एका वाहनाचे गुणधर्म